श्री रंगनाथ वाच समचरण सरोजम सांगणीलामुदाहं जगन्निहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण कुलसी मालां कंदरं कंजनेत्रं सदैवहासं विठ्ठलं चिन्तयामि सदा पंढरीनाथ पादाभिन्दं निवृत्तीश्वरानुग्रहात् प्रावत्वं महेन्द्रायणी तीरभूमो वसन्तं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनामतत्तुल्यं राम नाम वराणि ओम नमो भगवते वासुदेवाय माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रीमूर्ती ज्ञानदेवा श्रीमूर्ती ज्ञानदेवा श्रीमूर्ती चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही हीन कोणी अंग किंवा कवणी अंगी दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही हीन कोणी अंग तुका म्हणे तैसा सज्जनापासून तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही कोणी अंग प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी प्रभू सेवेकरता घेतलेला अभंग जगतवंद्य संत सम्राट संत शिरोमणी देहूचे सुप्रसिद्ध साधू तुकाराम महाराजांचा 3 चरणाचा बहुतेकांच्या परिचयातला पाठातला असा गोड अभंग आहे। तरी आपण सर्वजण मिळून यथामती यथावकाश श्री गुरु कृपेने अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू। विठ्ठला Hare
करणाऱ्या माऊलींच्या चरणी पुन्हा पुन्हा विनम्र अभिवादन करून सेवेला आरंभ करतो। जय जय वसुदे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये आधार शक्तीची अंकी वाढविसी कौतुकी हृदय आकाश पल्लकी परदेसी निजे प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करसी मन पवनाची खेळणी आत्मसुखाती बाळलेली लेवविसी 17 सन्यदेसी अनहताचा हल्लरुगासी समाधी बोधेंद्रसी बुजावोनी म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझी पाऊली या कारणे मी सावली नसंडी तुझी म्हणवोनी अंबे श्रीमंती निजजन कल्पलते आज्ञाभिमाते ग्रंथ निरोपणी तू आपली निस्म्य पल्लवे माते पांगर विसील सदैवे तरी आताची आघवे निर्मीन माये नमो विशद बोध विदग्धा विशद बोध विदग्धा जय जय सद्गुरु बुद्धिदाता जय जय सद्गुरु सत्य ज्ञानानंता जय जय संत मुकुटमणि मधुरया गिरा वल्गुवाक्यया बुध मनोज्ञया पुष्करेक्ष विधि भक्तजनमानस निवासाय श्री रामचंद्राय वागीशाय सवदने लक्ष्मी यस्य वक्षसे यस्यास्ते हृदये संवित्तं रस्य महंबधे ऋणु 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 ऐसा वादविसी वेणु सुंदर तू श्याम तनु अलंकापुरी उभा अससी जनक सुता जगजननी जानकी अतिशय प्रिय करुणा निधान की ताके जुगपद कमल मनावु जासु कृपा निर्मल मति पावु आये हनुमंत बिराजी कथा कहु मति अनुसार
प्रेम सहित गादी धरू पधारिये पवन कुमार भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम बपु एक इनके पद वंदन किए नासे विघ्न अनेक जेथे आठविती स्वामीचे ते पाय उत्तम ते ठाय रम्य स्थळ उत्तम ते ठाय रम्य स्थळ चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही न कोणी अंग किंवा कवणी अंगी अनंत कृपामूर्ती श्रीमंत भगवान तुकोबराय यांच्या अभंगावर त्यांच्या कृपा प्रसादाने काही चिंतन करण्यापूर्वी मातृवर्ग पितृवर्ग बंधुवर्ग भगिनी वर्ग आबाल वृद्ध गुणीजन मंडळी महात्मागण मंडळी सर्वांना प्रेमपूर्वक दंडवत विठ्ठल. चंदनाचे हात पाय ही चंदन परिसा नाही हीन कवणी अंगी किंवा कोणी अंग चंदनाचे हात पाय ही चंदन परिसा नाही हीन कोणी अंग अनंत कृपामूर्ती श्रीमंत भगवान तुकोबराय यांच्या या पवित्र प्रासादिक अभंगावर त्यांच्या कृपा प्रसादाने चिंतन करण्यापूर्वी गेली 35 वर्षे चालत असलेला हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा दिंडी महोत्सव हरिनाम सप्ताह आदरणीय गुरुवर्य श्री गजाननजी महाराज ठाकूर अन्य परिसरातले ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी थोड्या वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर गुरु परंपरा जपणारे आपण गुरु आज्ञा जपणारे आपण गुरु भजन करणारे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि जगद्गुरु तुकोबराय आपला तेच थोडं वेगळं सांगतात विठ्ठला. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. अनंत कृपा मूर्ती श्रीमंत भगवान तुकोबराय सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या माध्यमातून रुक्मिणी संजीवन पंढरीश पांडुरंग परमात्मा त्याचे जे अनन्य भक्त आहेत ज्यांना वैष्णव म्हणतात वारकरी म्हणतात संत म्हणतात सज्जन म्हणतात साधू म्हणतात महात्मा म्हणतात वासुदेव सर्विती समहात्मा सुदुर्लभ सर्व इति वासुदेव अशी ज्याची अनुभूती आहे ज्याला ही दृष्टी आहे तुकोबराय या अभंगामध्ये ना आपल्याला एक नजर देत आहे आणि एवढी नजर आली ना की जगाची नजर नक्की लागणार आहे. आता लोकांची नजर आपल्याकडे आहे पण ती नजर पारमार्थिक दृष्टीची नाहीये. आपल्याकडे साधूची आणि देवाची नजर लागली की आपल्याला पारमार्थिक नजर येते. जगाची नजर लागली की आपला परमार्थही बुडतो संसारही बुडतो. विठ्ठला जग जाय उस घाट कौन जाय जग चाललं तर रस्त्याने जाऊ नका जा पण थोडं पुढे जाऊन सांगू का त्यांच्या रस्त्यात सुद्धा महात्म्य आहेत हे लक्षात घ्या. तुकोबरायांनी या अभंगामध्ये सज्जनाची व्याख्या केली सज्जनाचं स्वरूप सांगितलंय सज्जनाच्या स्वभावाचा परिचय दिलाय म्हणजे साधूची ओळख करून दिली. आपल्याला साधूची ओळख आहे साधूची नाही. रामकृष्ण गाडी नंबर 9291 तसेच गाडी नंबर 1762 आणि गाडी नंबर 2006 या गाड्या ज्याच्या असतील त्यांनी थोड्या बाजूला घ्यायच्या. तिथं डंपरची लाईन लागलेली आहे ट्रॅफिक लागली आहे माफ करा. गाडी नंबर 2006 तसेच 1762 आणि 9291 रामकृष्ण विठ्ठला. जसा गाडीचा रस्त्यात अडथळा होतो तसा परमार्थात लोकांचा अडथळा होतो. पदप्रतिष्ठा आणि पैसा याच्यासाठी झुरणार जग झुरतंय
मरण चांगलं पण झुरणं चांगलं नाही. विठ्ठल अजून थोडं दुरुस्त करून सांगतो. परमार्थात झुरणं चांगलं, मरणं चांगलं नाही. विठ्ठल संसारात माणसं मरतायतही झुरतातही, पण परमार्थात झुरणारा मनुष्य मोठा आहे. मेरे तो गिरिधर गोपाल दूसरो न कोई, जाके सिर मोर मुकुट मेरो पति सोई. मेरे तो गिरिधर गोपाल. मीरा राणी, मेवाडच्या मीरा राणी तिकडून हात मारतात आणि तो कोबर असलो तेच सांगता येत ना. विठ्ठला आविण नेणे तुझे. एक विठ्ठलाची जाण तुकोबराची भाषा आहे. संतांची व्याख्या करत असताना तुकोबरांनी 4 उदाहरणं आपल्या पुढे ठेवली आणि ती परिचयाची आहे. जरी प्रत्यक्षात पाहण्यात आली नसली तरी ऐकण्यात त्याचा महिमा आहे. त्या वस्तू त्या पदार्थाचा महिमा जसा आपल्याला परिचय आहे त्याच्यापेक्षा साधूचा महिमा मोठा आहे. विठ्ठला काय साधूकडे तुकोबरांनी 4 उदाहरण घेतले. वृक्ष या जातीमध्ये, वृक्ष या जातीमध्ये चंदन तुकोबराय संत म्हणतात. चंदनाला संत म्हणतात. दगडी या जातीमध्ये तुकोबराय परिसाला संत म्हणतायत. प्रकाश देणाऱ्या पदार्थामध्ये तुकोबराय दिव्याला संत म्हणतायत आणि गोडी देणाऱ्या पदार्थामध्ये तुकोबराय साखरेला संत म्हणतायत. विठ्ठला आता याच्यात ज्ञानबाची मेघ अशी आहे की पदार्थ आपल्या परिचयाचे आहे. याच्यात काहीतरी उण अधिक असेल, कमी अधिक असेल. दृष्टांत एकांगी असतो, तो सिद्धांतासाठी घ्यायचा असतो. सिद्धांत पटला बस झाला, सोडून द्या. ऊस रस घेण्यासाठी जाय, चोथा टाकून द्या. विठ्ठला सार कळालं, सार कळालं झालं. उलट सांगू, सार कळालं पाहिजे, सार कळालं पाहिजे, रस्सा नाही कळालं तरी चालेल. विठ्ठला परिचयाच्या भाषेत सांगितलं लक्षात येईल. सार म्हणजे सार त्यात आलं आणि सार म्हणजे सर्वस्व त्यात आलं. हाती के पाव में सब के पाव, या अर्थाने तुकोबराय बोलताय. पहा, ज्ञानोबराय तुकोबराय असे महात्मे आपण या मार्गशीर्ष महिन्यात हा उत्सव करतो. भगवंताने मार्गशीर्ष महिन्यातच गीता सांगितली आणि मार्गशीर्ष महिन्याला भगवंताने आपली विभूती म्हटली. गीतेमध्ये ज्या 76 विभूती सांगितल्या त्यात मासानाम मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकर, मासा माझी मार्गशीर्षू तुम्ही म्हणे शारंग. किती गोड सांगितले. श्रावण आणि मार्गशीर्ष ही भगवंताची विभूती आहे. तो चातुर्मासातला पवित्र महिना आहे. हा चातुर्मासानंतर प्रत्यक्ष परमात्मा आहे. अधिक महिना 2.5 वर्षांनी येत असेल पण मार्गशीर्ष दरवर्षी येतो. याच महिन्यामध्ये भगवंताने गीता सांगितली. याच महिन्यामध्ये भगवंताच्या परंपरेत दत्तात्रय झाले. त्यांच्या परंपरेचे येतू होते त्यांचे गुरु दत्तात्रय याच महिन्यात रंगनाथ गुरुजी परभणकरांची परम पुण्यतिथी आहे. स्वरूपानंदांची पुण्यतिथी आहे. मोराई गोसावींची पुण्यतिथी आहे. जगनाडेंची पुण्यतिथी आहे. सोपान काकांची आहे. विठ्ठला याला उत्तरायण म्हणतात. भीष्म या महिन्याची वाट पाहत होते. भीष्मदेव या महिन्याची वाट पाहत होते. या महिन्यात नाही देह ठेवला त्यांनी, रथसप्तमीला ठेवला. 53 दिवसांनी देह ठेवला. शरीराला आर पार भेदून गेलेली बाण, रक्तबंबाळ शरीर, प्राणांतिक वेदना होत आहेत. आपल्याला पायी काटा नेते ती व्यथाची उमटे. पायाला काटा लागला तरी पूर्ण जीवाला वेदना होतात. पूर्ण अंग सणकून निघतं. आपलं नको नकोस झुरत. भीष्मदेवाच्या आर पार गेलेली बाण 53 दिवस त्यांनी कसं सहन केलं असेल. काय गंमत आहे.
साधू होणं सोपं नाही हो. भीष्मदेवाला ते अशी बाणं लागली होती, ते आरपार गेले होते. पण काहींचे शब्द इतके आरपार जातात. विठ्ठल त्या शस्त्राच्या वेदना विसरून जाईल मनुष्य. अहो इंजेक्शन देताना थोडस दुःख वाटतं. अजून थोडं पुढे जाऊन सांगू का, अगदीच आतमध्ये सुई फसली तर थोड्या वेळाने तो भाग बधीर होईल आणि बधीर झाल्यावर ती त्या गोष्टीची व्यवस्था लक्ष राहणार नाही, तिकडे लक्षही लागणार नाही, ते बधीर झाले. इतके देहावर उदास होता येईल, पण मनाला झालेले लागलेले बाण हे लवकर नाही दुरुस्त होत. काटा परवडला विठ्ठला, त्याच्यापेक्षा सापाचा काटा परवडला. कळलं का? पण विषयी जाळे मिठी निदरी अनुठी ताठी, ते तुझी एक गुरु कृपा दृष्टी निर्विष होय. काय किती निर्विषय संसाराच्या दृष्टीने आणि केवळ परमात्मा विषय करणाऱ्याच्या दृष्टीने तू खूप बरे बोलतोय. ही सज्जनाची व्याख्या. एका सोप्या भाषेत सांगू, दुसरं काही येत नाही म्हणून तेच सांगतो. साधूची आईची एकच जात, ऐसी कळवळ्याची जाती. हा भूप सकाळी गातात, पण संत श्री गुरु आपल्या जीवनात नवीन पहाट घेऊन येतात म्हणून भूप गायला. मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशु, अद्वयाब्जिनी विकास वंदुआदा. जो अविद्या राती रुसोनिया, गिळी ज्ञाना ज्ञान चांदणिया. जो सुदिन करी ज्ञानिया स्वबोधात, विश्वविकासित मुद्रा. दया सोडवी तुझी योग निद्रा, दया नमोजी गणेंद्रा. श्री गुरुराया बाबा अहंकार निश्चित. तुला कामावर जायचंय, तुला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, तुला प्रगती करायची आहे, तसं महात्मे पण आपल्याला जाग करतात. अविद्येच्या रात्रीतून जाग करतात. उत्तिष्ठ जागृत प्राप्य वरांनी बोलत, उठा जागे भारी आता. स्मरण करा पंढरीनाथा भावे, चरणी ठेवा माथा. सुखवा यथा जन्माच्या पुढे धनदारा पुत्रजन. हे पाठ आहे आपल्याला, खूप पाठ झाले. त्याच्याकडे लक्ष नाही आपलं, इतकं पाठ झाले लक्ष नाही त्याच्याकडे. आपलं लक्ष भक्ती एवढंच आहे, कुठल्या कोपऱ्यात आपला जमिनीचा तुकडा निघतो.
भजन वाढावं असं वाटतं का पगार वाढावा असं वाटतं? ज्याला भजन वाढावं वाटतं ना त्यांचं ठीक आहे, ज्याचा पगार वाढावं वाटतं ना त्याचं काही खरं नाही. विमानतळ झाल्यानंतर तुम्हाला कोणी विचारणार नाही विठाला एरियात पण एरियांना प्रवेश नाही. मी चुकीचं नाही सांगितलं, भविष्य फक्त सांगून ठेवले. खरं झालं तर नेता म्हणा विठाला. मी विनोद नाही बोलत, माझा स्वभाव आहे. मी सिरियसली बोललो की लोकांना विनोद वाटतो, मी विनोदी बोललो की लोकांना सिरियस वाटतो. तो कंपनी फॉल्ट आहे, माझा नाहीये. आईची आणि साधूची एकच जात आहे, कळवळा. व्यालीचा कळवळा, जीव बहुत कोवळा. जिने जन्म दिलाय तिला जेवढी काळजी आहे, वाहे माऊलीचे चित्र, तशी साधूला समाजाची काळजी आहे. आणि ज्या साधूला समाजाची काळजी आहे त्या साधूंबद्दल तुकोबरे बोलतात. मग तुकोबरला 4 गोष्टी दिसल्या, नजरेत आल्या, आणि त्या 4 गोष्टी नजरेत आल्यानंतर तुकोबरांनी त्या चौघांची तुलना संतांबरोबर करून बघितली. पण तुकोबराच्या लक्षात आलं या 4 गोष्टींमध्ये काहीतरी कमी आहे, पण माझ्या संतांमध्ये काहीच कमी नाही. तुका म्हणे ते सुखा काय समाधानी चित्त. आणि अजून थोडं वेगळं सांगू का, जे सहज समाधीत आहे त्याला साधू म्हणावं, आणि जे तुमच्या आमच्या समाधानासाठी जगतात त्यालाही साधू म्हणावं. तुमचं आमचं समाधान आपल्या पदरात पाडून देतात त्याला साधू म्हणावं. तोची साधू ओळखावा देवतेची जासी अपंगिता नाही, जासी धरी जो हृदयी तुझी साधू ये हृदयीचे ते हृदय घातले. आईने बाळाला हृदयात लावलं ना की त्याचं मन निर्विकार होतं, कारण लेकराविषयी आई निर्विकार आहे, तसं साधू समाजाविषयी निर्विकार आहे. अजून थोडं क्षमा मागून बोलू का. वामन बाबा, अप्पा माऊली असे मोठे मोठे महात्मे जर आले नसते तर आपण कुठं असतो? कोण विचारलं असतं आपल्याला सांगा, कोण विचारलं असतं? आज आळंदीत आपल्या धर्मशाळा आहेत. मला धर्मशाळेविषयी बोलायचं नाही. त्या धर्मशाळेच्या निमित्ताने जर कोणी दान करत असेल, कोणी भजन करत असेल तर ते श्रेष्ठ आहे. पण दान आणि भजन नसेल तर त्याचं जीवन शून्य. वाया धार हरी
आणि ज्ञानोबा सांगतात वाया येर धार हरी होईल. एक हरी जोडता आलं नाही तर सगळी फुकट हे खेळ फुकट जाईल. फुकट जाईल. खिशात पैसे असून जर बाजारातून तुम्ही काही खरेदी करून आलं नाहीत तर ती खेप जशी फुकट जाते तसं या देहाला येऊन जर भजन केलं नाही, दान केलं नाही, साधू संतांची निंदा, जर साधू संतांची सेवा नाही केली, हरिदासाची सेवा नाही केली तर आपला जन्म फुकट आहे. त्या शेळीच्या गळ्याला असताना असल्यासारखं आहे, साबरीच्या फळासारखं आहे. विठ्ठल आपल्या जन्माचं साफल्य व्हावं म्हणून तुकोबारायांनी आपल्याला साधूचा परिचय करून दिला. मी 3 पद्धतीत एक वाक्य मांडून सांगतो. 3 वाक्य 3 पद्धतीत मांडतो. का तुकोबाराय सज्जनाची व्याख्या करतात त्याचं उत्तर आहे हरिदासाची निंदा, याच्यासाठी तयार केलंय. विठ्ठला एक साधी गंमत सांगतो, लक्षात येईल. त्या गंमत या गोष्टीवरून ऐका, लक्षात घ्या आपली काय किंमत आहे. गांधारीने धृतराष्ट्राच्या निमित्ताने डोळ्यावर पट्टी बांधली. तशाच बऱ्याच आई बापाने आपल्या डोळ्यावर पट्ट्या बांधल्यात पोरांसाठी. नवऱ्याच्या निमित्ताने पट्टी डोळ्यावर बांधली. तीच पट्टी जर द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेस गांधारीने उघडली असती तर किमान 98 मुलं तरी जिवंत राहिली असती. त्याला वज्रदेही करायला पट्टी उघडली आणि एकही लेकरू राहिलं नाही. लक्षात घ्या, नवऱ्याचे डोळे व्हा, नवऱ्यावर डोळे वाटारू नका. विठ्ठला ते काय म्हणतात, जेवायला बसला बिचारा आणि तिने भेंडीची भाजी केली. थोडी करपली होती. त्याने सांगितलं काय ग आज भाजी करपली? तिने फक्त डोळे वाटारले. तिने डोळे वाटारल्यावर सगळी भाजी खाल्ली. ना म्हणू नये धनंजया जिया परी. आणि नंतर म्हणायला लागला अगं काय भाजी केलीस? कांदा भजी फेल आहे. तिने सांगितलं जेव्हा तुम्हाला कांदा भजी खायची मला सांगा, मी भेंडीची भाजी करते. विठ्ठला तुम्ही एवढंच म्हणणार ठेविल्यानंतर नवऱ्याचे डोळे व्हा, नवऱ्याला नजर द्या, पोराला नजर द्या आणि जगाला नजर लागेल अशी नजर द्या. नजरों से गिराना ना चाहे जितनी सजा देना, नजरों से जो गिर जाए मुश्किल है संभल पाए. राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. साधूच्या चरणाची धूळ, गुरुच्या चरणाची धूळ नाही, त्यांच्या चरणाची धूळ भेटली तर गाथा ज्ञानेश्वरीचा एक एक अभंग नजरेत आणा, बस जीवन बदलून जाईल. जीवन बदलून जाईल. पुढे जाऊन सांगू का, आपण जी आता ताकद कमवतो ती दुसऱ्याचा बदला घेण्यासाठी, स्वतःला बदलण्याची ताकद नाही अजून. विठ्ठला
बघा. वृत्त, वृत्ती आणि वृत्तांत याची सहज वार्ता ज्याला करता येते त्यालाच वार्ताहर म्हणतात. सहज सहज वृत्ती, वृत्त, वर्तन, वृत्तांत याच्याकडे लक्ष द्या. शब्द जरी कठीण असले तरी सोपे सोपे. आपल्याबद्दल कोण काय बोलतं त्यापेक्षा आपल्या गुरुजींना, आपल्या थोरा मोठ्यांना, साधू संतांना काय वाटतं याचा विचार करा. बाकी कशाचाच विचार करू नका. त्यांना आवडेल असं राहा. तुम्ही देवाच्या आवडीचे व्हा. तुम्ही घरच्यांच्या आवडीचे व्हायला लागला, साधूच्या नजरेतून खाली कोसळा. मज हसतील संत हसतील. देव आणि संत हसायला लागले आपल्याला बघून की आपलं चुकलं समजा. देवाने संतांनी आपला हात धरला, आपल्या पाठीवर हात फिरवला की समजायचं जीवन आपलं बदललं. तुकोबारांनी यासाठी साधूचं लक्षण सांगितलं. का सांगितलंय हा मुद्दा? काय कळवळ आहे त्यांच्या अंतःकरणात? तैसे हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता दिवसावे. म्हणून वाणावे ऐकावे तेची सदा, आत्मज्ञाने चोखडी संत जी माझी रूपणी. तेथे दृष्टी पडो आवडी, कामिनी जैसी. थोडी ज्ञानोबरेची गंमत सांगतो. एक वेळ माणसं आईकडचं प्रेम कमी करतील पण बायकोवरचं नाही कमी करणार. आणि हिंमत काय कमी करायचं? बायकोवरचं जसं प्रेम कमी करत नाही ना तसं साधूवरचं प्रेम कमी करू नका. विठ्ठला प्रमाण यासाठी दिलं. देवाला हरिदासाची निंदा आवडत नाही. देवाच्या परिवारात सांबाने साधूची निंदा केली, देवाचा पूर्ण परिवार नष्ट केला. बब्रुवाराने अर्जुनाची निंदा केली, अर्जुनाला स्वतःच्या हाताने बब्रुवाराला मारावं लागलं. परीक्षितने साधूची निंदा केली, 7 दिवसात मरावं लागलं. अमर झाले, मृत्यूवर विजय मिळवला. त्या कथेचा विषय योग्य आहे पण मृत्यू आहे ना, मरण शरीराचं आहे, स्वरूपाचं नाही. लक्षात इथे एका व्यक्तीला मारावं लागलं, एका परिवाराला मारावं लागलं. लक्षात घ्या. तसं तुमच्या आमच्या एका चुकीमुळे आपल्या परिवारावर मरण येऊ नये यासाठी तुकोबारे बोलताय. देवाला संत खूप आवडतात. तेही प्राणापरते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते, जे भक्त चरित्राते प्रशंसती. किती गोड वर्णन केलं. ती मला प्राणापेक्षा प्रिय आहे. अरे भृगुनी माझ्या छातीवर लाथ मारली, अजूनही पाऊलाची मुद्रा हृदय आहे का सुभद्रा. अजून त्या महात्म्याच्या पाऊलाची मुद्रा मी जपली आहे. त्यांच्या पाऊलाची मुद्रा जर जपतो तर त्यांना किती जपत असेल. आणि त्यांची कोणी टीका करत असेल, त्यांची कोणी निंदा करत असेल, त्याचा भोडे भवन गीता तुकोबर शब्द आहे, त्याचं काही राहत नाही, काही राहत. तुकोबरला हे सांगायचं आहे, हे सांगायचं आहे म्हणून सांगतात तुकोबर. मग सज्जनाची जात कशी? आता जी आपण जात आहे आपल्याला, आपण एका जातीचे आहोत, आपण एका जातीचे आहोत. कळलं तर बरोबर विठ्ठला. आणि सत्यात जर आपल्या जातीचा कीर्तनकार पाहिजे तर मग तू ती जात वेगळी, त्याला हायब्रिड म्हणतात. ते दाखल्यावर एक कॉलम येतो, पोट जात. पोट जात पण जात जात नाही. आणि पोटासाठी ती जात आहे. आणि त्याच्या पोटातून त्याच्याविषयी तळमळ जाते, ती खरी जात. ऐसी कळवळ्याची हे तुकोबारला सांगायचं. तुकोबारांनी 4 उदाहरणं आपल्या पुढे घेतली. आणखी एक गंमत सांगतो.
संत संगती न करावा वास, एखादा गुण दोष येईल अंगा. साधूच्या संगतीत फार राहिला तरी दोष येतो. भागवतात उद्धवाला भगवान सांगतात गुणस्तु वै वर्धिता. एखाद्याचा गुणदोष पाहणं हा दोष आहे आणि गुणदोष न पाहणं हा गुण आहे. अन्यस्य दोष गुण चिंतनमाशु मुक्त्वा सेवा कथा रसमहो पितरा पिबत्वम. गोकर्णाने आपल्या बापाला सांगितलं, 2 श्लोकामध्ये सांगितलं, बाबा हे सगळं सोडून द्या, ज्ञानोबा राहायचं असे सगळं. गुणदोष याती न विचारी काही, गुणदोष याती न विचारी कोणत्या आईला असं वाटतं माझं लेकरू वाईट आहे? बोलता सावत्र असेल तर तिला वाटत नाही माझं लेकरू वाईट आहे. आईला जर वाटत नाही लेकरू वाईट आहे तर साधूलाही वाटत नाही तुम्ही वाईट आहे. जे खळांची व्यंकटी सांड कया सत्कर्मी रती वाढो, होता परस्परे पडो मैत्र जीवाते. हे साधूच हा स्वभाव आहे. हे नुसतं पसायदार नाही, ज्ञानोबाऱ्याचा स्वभाव आहे. आणि हा भाव जेव्हा आपल्या अंतःकरणात रुजेल तेव्हा समजायचं आपली सेवा घडली. नाही तर 5 किलोमीटर पुढे गेल्यावर पाकिट पडून बघायचं, विठ्ठल हा त्याला इति गुह्यतमं म्हणून शास्त्र म्हणतात. म्हणून तो खूप बरं आहे. 4 उदाहरणं घेतली. त्या 4ही उदाहरणामध्ये संतांचं साधर्म्य आढळलं. पहिलं उदाहरण घेतलं चंदनाचं. चंदन वृक्ष आहे, आपल्याकडे नाही, दक्षिणमध्ये आहे. आणि चंदनाची विशेषता आहे, सर्वांगी सुवास परी उगला नराही, सभोवती तरुवर चंदन करी तुची जाय. चंदनाने बोरी संताने सरता केलो तैशा, चंदनाने बोरी गुणदोष याती. चंदनाच्या शेजारी बोरी बाबळीचं जरी झाड असलं ना तरी चंदन त्याचा तिरस्कार करत नाही. हा त्याला रोखून बघत नाही, त्याला वाकड्या नजरेने बघत नाही, सरळ सरळ नजरेत कृपा करतो. ज्ञानोबाऱ्याची भाषेत सांगू, पुढा स्नेह पाधरी मागा चालती अक्षरी, शब्द पाठी अवतरे कृपाभी. काय शब्द आहेत ज्ञानोबाऱ्याचे? देव, साधू, संत, गुरु, आई वडील कृपा करताना तोंड पाहून करत नाही. तोंड पाहून फक्त पंक्तीत वाढलं जातं. साधूच्या पंक्तीत तळील्या वरिल्या एकची पकवान. याला समर्थ म्हणतात, याला संत म्हणतात. चंदनाचं झाड. बरं, चंदनाचं झाड परिपक्व व्हायला 75 वर्ष लागतात. जे पंढरपूरला फुकट चालले ना त्यांनी लक्षात घ्यावं. विठ्ठल ते पंढरपूरला जात असतील तर त्यांनी समजावं मी चंदन आहे. पंढरपूर आळंदी जात नसतील तर त्यांनी समजा आपण बोरी बाबळी आहोत. कळलं तर बरोबर. बोरीच्या बाबळीच्या काट्याकडे चंदन दुर्लक्ष करतं.
आणि तुम्हाला माहिती आहे बोरी बाबळीचा काटा कसा असतो? लागल्यापासून काल्याचं कीर्तन सुरू होतं. काटाच आहे पण नाही, निस्वस्थ बसू देत नाही. बोरी आणि बाबरी, सरपण आणि कुंपण या दोनच उपयोगाचे आहेत. एक तर सरपण आला नाही तर कुंपण आला. पण संतांचा, चंदन रूपी संतांचा शेजार मिळाला. बोरी बाबळ्याच्या काट्याकडे दुर्लक्ष केलं आणि सुगंध आला. नुसता सुगंधने आला, चंदनाची किंमत आली. चंदन बाजारात मिळतं नाही, बाजारात जे चंदन मिळतं ना ते खोड आहे, त्याची खोड जात नाही. आणि हे जे संत रूपी चंदन आहे ते आपली खोड ठेवत नाही. बोला, कळलं तर बरोबर. आपल्याला खूप खोडी विठ्ठल. काकड्यापासून शेजारतीपर्यंत खोडीच करतो आपण. विरोध नाही सांगत तुम्हाला, फक्त लक्ष द्या, लक्षात येईल. आणखी एक गंमत आहे. नुसती किंमत नाही, सुगंध नाही, त्याला देवाच्या मस्तकावर जागा देतो. देवाच्या मस्तकावर जागा देतो. बोरी बाबळीला, जिला सरपण आणि कुंपण कोणी विचारत नव्हतं, चंदनाचा नुसता शेजार मिळाला. काही दिवस शेजारी राहिला. त्याला 75 वर्ष नाही लागले, पण चंदनाने आपणासारखे गुण दिला, किंमत दिली आणि देवाच्या मस्तकावर जागा दिली. आज ऐसो को उदार जग माही, बिनु सेवा जो द्रवी दीन पर, बिनु सेवा जो द्रवी दीन पर, राम सरिस को नाही. ऐसो को उदार जग माही, ऐसो को उदार जग माही. एवढा उदार कोण आहे सांगा ना? संतांनी एवढा उदार कोण? आपला सगळा उदारी धंदा चाललाय. त्यांचा उदार आहे, देव उदार आहे, पण त्याच्या अवदाराला कुठली सीमा आहे? संतांच्या अवदाराला सीमा नाही. या संता परीस उदार, त्रिभुवनी नाही थोर. कोण आहे? त्रैलोक्य त्याच्यापेक्षा कोणी उदार नाही. बोरी बाबळीला चंदन केलं, मस्तकावर जागा दिली. अजून थोडं पुढे जाऊन सांगू का? आता लोकांनी शंका केली, तुकोबर आहे, तुम्ही चंदनाला संत म्हणता, त्याच्यामध्ये काही दोष आहेत, तुम्हाला दिसले का? तुकोबर आहे म्हणजे नाही. बरं, ज्याच्या नजरेत फॉल्ट आहे त्याला दिसतं, साधूच्या नजरेत फॉल्ट नाही. आपल्याला साधूकडे गेल्यानंतर डोळे तपासतात, चष्मा देतात, पण आपली डोळे तपासत नाही, चष्माही घेत नाही, आणि घेतलं तर लावत नाही. कळलं का? त्या साधूचा काय प्रॉब्लेम आहे सांगा? चंदनामध्ये 5 दोष तुकोबर आम्हाला आढळतात. पहिला दोष, चंदन दगडाला सुगंधी करत नाही. दुसरा दोष, ते केळीला सुगंधी करत नाही. तिसरा, वेळूला सुगंधी करत नाही. चौथा, ते अग्नीत पडलं तर जळून जातं. आणि 5वा दोष चंदनाचा, एखाद्या सर्पाला चंदन आपल्या स्वभोवती ठेवतो, वेळखा मारून राहतो. चंदनाची गावी सर्पाची वस्ती. काय म्हणणं तुकोबर आहे सांगतात, आम्हाला त्याचं थोडं समर्थन करू द्या. चंदन दगडाला सुगंधी करत नाही, पण त्याला शीतल करत. पूर्वी मंदिरात एसी नव्हते, आणि एसी आल्यापासून मंदिरात देवाच्या मूर्तीच्या खपल्या निघायला लागल्या. त्याच्या आधी आजपर्यंत कधी देवाच्या मूर्तीची खपली निघाली नाही. हे चंदनाचं वैशिष्ट्य आहे. लेप कशाला लावता? अगर जखम झालेली असेल, खपली निघाली असेल, तर लेप लावल्यावर ती खपली बसते. कळलं का? देवाचा तसा प्रश्नच नाही, पण शीतल ठेवण्यासाठी उन्हाळ्यात देवाला चंदनाची उटी लावली जाते. शीतल करतो, सुगंधी करत नसेल. पण अरे देव स्वयंमेव मृगेंद्र का, देव स्वयंभू सुगंधित आहे. आपल्या शेजारी कोणी बसा, त्याच्या घामाचा वास येईल, पण देवाजवळ नुसतं मंदिरात जाऊन बसा, एक अलौकिक सुगंध येईल. तो जो सुगंध आहे ना, तो देवाचा स्वतःचा आहे. आपल्याला स्प्रे लागतो, अत्तर लागतो, त्याला काही लागत नाही. चंदन
केळीला सुगंधी करत नाही. केळी ओली असते, गाभा असतो, मग काय त्याला सुगंधी कसं करणार? तुकोबरा म्हणले ठीक आहे त्याला सुगंधी करते, पण त्याचे दोन उपयोग संतांनी केले. एक, सत्यनारायणच्या पूजेला सप्ताच्या कमानीला उभं केलं जातं, स्वागताला मैरप म्हणून मखर म्हणून सजवलं जातं, त्याला सजावटीसाठी घेतलं जातं. आणि ठीक सांगू, ब्रह्मरस भोजन पंगती, ब्रह्मरस करू भोजन पंगती. मखर म्हणून सजवलं उभं केलं. आणि दुसरं, ब्रह्मरसाचं पात्र म्हणून, पात्रावळी म्हणून त्याचा वापर केला. सहजे ब्रह्मरसाचे पारणी अर्जुनाला लागी, केले नारायणे की तेचे अवसरे पाहुणी पातलो आम्ही. पाहुणा कोण आलाय हे पाहिलं जात नाही, आलाय ना पात्र त्याला तयार आहे. आज डॉक्टर सांगतात तुम्ही केळीच्या पानावर जेवा. आमच्या मराठवाड्यात केळीची स्वतंत्र पानं मिळतात, कागदी पिठल. लोक चांदीच्या सोन्याच्या ताटात जेवा, अरे केळीच्या पानात जेवा. अजून थोडं आपण फक्त श्रावणात जेवतो, हा तर एकच महिना आपण श्रावण असतो, बाकी 11 महिने रावण असतो. पिठल आधी गटारीनंतर पीठ होणे, बोला दोन्ही मध्ये श्रावण अडकलाय. विठ्ठल म्हणजे दसऱ्याच्या वेळेस पण श्रावणाला त्रास होता, आता पण आहे, बोला. आणि खरं सांगू, त्रास चांगल्याच माणसाला असतो. अहो जो शाळेत आहे त्याचीच परीक्षा आहे, जो मोकाट त्याला कोण विचारते? ज्याला त्रास होतोय त्याने नक्की समजावं माझा पेपर चांगला आहे, मी फर्स्ट क्लास पास होणार. विठाला ज्याला सगळं ऐकतं मिळतं जाग्यावर, त्याला त्याची किंमत नसते. हा मुद्दा आहे, मला वाढवायचं नाही. ठीक, केळी झालं, दगड झाला, वेळू वेळूला का सुगंधी करत नाही? ते म्हणले आतल्या गाठीचा असतो, वेळू आतल्या गाठीचा असतो. पण संतांनी त्याला पण त्रास नाही दिला. जो आतल्या गाठीचा आहे त्याला पताका लावून पुढे उभं केलं, त्याच्या हातात पताका दिली, त्याला मान दिला. आतल्या गाठीच्या माणसाला माईक द्या, सप्ताह व्यवस्थित होईल. झालं ती माहिती झालं. वेळ सुगंधी करत नाही, तो आपल्या गाठीचा असतो. पण खरं सांगू, त्याला पताका लावलं, झळकती फताका गरुड टके म्हणे तुका. आपल्या दिंडीत निशाणावर किंमत आहे, निशाणावर किंमत. आधी साईबाबांच्या पालख्या वगैरे जातात, ते निशाणाच्या पुढे जात नाही, निशाण पुढे असतं. बाकी मागे 10 किलोमीटर राहतील पण पुढे जात नाही. नियम आहे, एक नियम पताका. आणि ज्याला नियम आहे त्याच खरं आहे, ज्याचा नियम नाही त्याचा काही नियम नाही. काहीतरी नियम पाहिजे. निदान पताकाकडे बघून चाला, मग ती भगवी का असे ना आपली पताका. छत्रपतींच्या हातात सुद्धा समर्थांनी पताका दिली, सांगितलं हे 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 राज्य माझं म्हणून चालव. रामाला पण ब्राह्मणांनी सांगितलं आमचं म्हणून चालवा. आता जी राजे आहेत ना त्यांना पण असं सांगितलं आमचं म्हणून चालवा. बाय दी पीपल, फॉर दी पीपल, ऑफ दी पीपल. विठ्ठल बाय दी पीपल, ऑफ दी पीपल, फॉर दी पीपल ते सांगतात तू पल. आम्ही बघतो काय करणे तू ते.
विनोद नाही, सांगत नाही, लक्षात घ्या. आणखी चंदन अग्नीत सापडलं तर ते जळून जातं. तुमचं काय म्हणणं आहे? का खैर चंदन काष्टी हे विवंचना तवची घटे जवन घेपती एक वाटे अग्नी माझी. अग्नीत आहे तोपर्यंत त्याची किंमत आहे. कोळसे राग कोणतं चंदन कोणतं खैर सांगाल तुम्ही? तसं साधूचं स्वतःच्या देहावर प्रेम नसतं बरं. जे देही उदास ते देहावर उदास असतात. आपलं सगळं लक्ष दुसऱ्याच्या पात्रावळीवर. त्याला जिलेबी वाढली की आपल्या पोटात दुखतं, त्याला पापड वाढलं की आपल्या पोटात दुखतं. अरे आपलं बरं. संचिताचे खावे, आपल्या संचिताचं खा. आणि का रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचवल्या. जे आहे, जर एखादी वस्तू आपल्याला आज ताटात कमी असेल तर समजा देवाने ती मुद्दाम कमी दिली. कदाचित त्या वस्तूमुळे आजार होणार असेल म्हणून देवाने ती टाळली असं समजा. इथून सुरुवात करा. प्रत्येकाला चांगला पर्याय लावा, चांगले व्हाल. मी गंमत सांगू, साधं राहा, साधं खा, साधं बोला, आपोआप साधू व्हाल. देव कपड्यावर नाही कृपा करत, मनावर कृपा करतो. कपडे तर वेश्येचे पण चांगले असतात, पण पतिव्रतेलाच किंमत आहे. लक्षात. ज्ञानोबांनी वेश्येलाही किंमत. धन्य कानो पात्राची झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची. काय प्रेम असेल पहा. त्यांच्या नकळत त्यांचा उद्धार केला. आणखी एक आहे, चंदनाच्या झाडाला सर्प विळखा मारून असतो. तुमचं काय म्हणणं आहे? सुखोबरांनी त्याचं गोड उत्तर दिलं. प्राचार्य के. बिलसरेंनी त्याची 2 आध्यात्मिक उत्तर दिली. पहिलं उत्तर असं दिलं, सुगंध प्रिय असणारा सर्प आणि शीतलता प्रिय असणारा सर्प चंदनाचे शीतलता आणि सुगंधाला बोलून त्याच्या जवळ विळखा मारून राहतो. साधं व्यावहारिक कारण सांगितलं आणि आध्यात्मिक कारण सांगितलं. देवानी प्रत्येक साधू जवळ एक सापाच्या जातीचा माणूस मुद्दाम ठेवलाय, त्याचं भजन बंद पडू नये म्हणून. लोक म्हणतात तो नसल्यावर जाऊ. कळलं का? विठ्ठल आपल्याला बोलता येत नाही, काही विचारता येत नाही, काही नेता येत नाही. काही साधूजवळ न्यायला जातात. शाल दिसली द्या, धोतर दिसलं. विठ्ठल धोत्रेला काय सांगावं. आणखी एक प्रश्न तुकोबरायला नाही पण प्राचार्य के. बिलसरेंनी विचारला. ते म्हणतात, पूर्वी एखादा राजा मरण पावला, नेता मरण पावला, न्याय नेता समीर नहा, विष्णू सहस्त्रनाम सांगते, तर त्याला चंदनाच्या सरणावर जाळायचे. आता एखादा पुढारी मेला तर त्यालाही चंदनाच्या सरणावर जाळतात. तुमचं काय म्हणणं आहे? त्याचं गोड उत्तर दिलं. ते म्हणतात, पूर्वी एखादा राजा मरण पावला तर त्याला चंदनाच्या सरणावर जाळायचे, कारण राजा देव होता. ज्ञानी आमचा राजा, तो ज्ञानी असायचा, धर्मज्ञ असायचा, पवित्र असायचा. छत्रपती तेव्हाही पवित्र होते ना आताही पवित्र आहे. आताही पवित्र. छत्रपतीच्या नावावर पाप करणारे खूप आहेत. मी क्षमा मागून सांगतो, राजा मरण पावला तर त्याला चंदनाच्या सरणावर जाळायचे, कारण त्याचा देह चंदनासारखा झालाय. तो का म्हणे, गुण चंदनाची अंगी तैसे तुम्ही जगी. राजा पण संतच असतो एक प्रकारचा. एवढा प्रजेला सांभाळायची सोपी गोष्ट नाहीये. आताचा नेता जर मरण पावला तर त्याला चंदनाच्या सरणावर का जाळतात? तर त्याचं उत्तर त्यांनी एका वाक्यात दिलंय, त्याच्या राजकारणाचा दुर्गंध येऊ नये म्हणून. विठ्ठल तुकोबारायकडे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर जाऊन बघा. विठ्ठल म्हणून तुकोबाराय चंदनाच्या बाबतीत म्हणतात, खरंच मला चंदन संत वाटले. पण खरं सांगू, तुकोबाराय चंदनाचे तस्कर आहेत. चंदन दक्षिणेकडे महाराष्ट्रात कमी आहे. आपल्याकडे गोपी
गोपीचंदन वारकरी लावतात ते गोपीचंदन एक रक्तचंदन असते, लहानपणी बाळाला लावलं जातं. आणि दुसरं चंदन लोक आपल्याला लावतात ते याची काही किंमत नाही करायची. तुकोबर आहे सांगा संत चंदन आहे. पण काय कमतरता वाटली तुकोबऱ्याला कुणाच ठाऊक. ते म्हणजे वृक्ष आहे. कोणी दुरुस्ती करून सांगतो तुकोबऱ्यानेच केलेली दुरुस्ती. चंदन दक्षिणेत आहे पण संत रूपी चंदन. ज्ञानोबऱ्याच्या थोड्या वेगळ्या भाषेत सांगतो. चला कल्पतरुचे आर चेतना चिंतामणीचे लाव बोलते जे अर्णव पियुषा. ते चंदन दक्षिणेत असेल पण संत रूपी चंदन कल्पवृक्षासारखं चालते बोलते चंदन आहे. तुम्हाला त्यांच्या जवळ जाता येत नसेल तर ते तुमच्या घरी येतील. ही त्यांची विशेषता आहे. ही त्यांची ज्ञानोबऱ्याची ओवी अशी ऐसी कर्म साम्य दशा एक होय निरेशा मग श्री गुरुआ पैसा भेटेची गा. तुम्हाला त्यांना शोधत जावं लागणार नाही, ते तुम्हाला शोधत येतील. वाल्या नारदांना शोधत नव्हता गेला, नारद वाल्याच्या रस्त्यावर आले. याचा अर्थ आपण वाल्या कोळी व्हायचं असा त्याचा अर्थ नाही का. आपण आपला बिझनेस बदलायचा नाही असं नाही करायचं. आपण आपला बिझनेस एवढा वाढवायचा की साधू त्या त्या रस्त्याने आला पाहिजे आणि साधूंनी त्या त्या वस्तूची किंमत शून्य करून आपली किंमत वाढवली पाहिजे. तुमची किंमत वाढवत असेल तर तुमची किंमत वाढवली. चंदन जसं सुगंध देतो तसं संत आपलं मन भक्तीच्या सुगंधाने प्रेमाच्या सुगंधाने भरून टाकतात. मांचयोग विचारेन भक्ती योगेन सेवते. अव्यभिचारी भक्ती प्राप्त होते. अजून थोडं पुढे सांगू. साधूने तुम्हाला जर स्पर्श केला ना तुमचं जीवन बदलून. लोह परिसाची नसाही उपमा तुम्हाला सोनं माहिती का यांना माहिती. 80,000 रुपये किलो आहे. 80,000 रुपये तोळा म्हणजे किती. 10 ग्रॅम म्हणजे अजून 990 ग्रॅम राहिले बरोबर ना. म्हणजे 1 कोटी रुपये किलो सोनं असं धरू अंदाज. एक अंदाज धरू आपण 1 कोटी रुपये किलो. कोणत्या सणात यांची सोन्याची हौस कमी झाली सांगता. फार नवऱ्याचा कोळसा झाला पण बाई सोन्यातच दिसली पाहिजे. विठाला बर जी तुम्हाला 7,500 रुपये आले आणि काय काय हुशार जात आहे ही. दिवाळीला धक्काने लावलं त्याला तुमचाच खिसा कापला. विठ्ठल जसं गंजलेल्या लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला. गंजलेलं लोखंड पार पाडतं 20 रुपये किलो असेल. 20 रुपये 30 रुपये किलो. चांगलं लोखंड 50 रुपये किलो आहे. जिंदलचं 85 रुपये किलो आहे. पोलाद 250 रुपये किलो आहे. त्याला जर झिंक सल्फेट लावलं असेल तर 3,500 रुपये किलो आहे. लोखंडाची किंमत सांगतो पण त्याला जर परीस लागला ना तर त्याची किलो किंमत नाही होत, कोटीने होते. साधूने स्पर्श तुम्हाला केला की तुमची किंमत वाढते. मग ते नजरेने स्पर्श करो, शब्दाने स्पर्श करो की आलिंगने संताची.
अजून एक गंमत सांगू. लोखंड तुम्ही जमिनीत पुरून ठेवा, ते त्याची माती होईल. माती त्या लोखंडाची माती करेल. पण त्यात लोखंडाचं सोनं झालेलं असेल, तुम्ही 1000 वर्ष पुरून ठेवा, मातीची ताकद नाही त्याला माती करायची. तसं संसारातल्या लोकांची ताकद नाही तुम्हाला परत माती करायची, साधूने जर तुम्हाला स्पर्श केला. एकच उदाहरण सांगतो, थांबतो, पुढचं येत नाही. समजा रुक्मिणी आईसाहेबाने परिसा भागवत नावाच्या भक्ताला परीस दिला होता आणि काही महिन्यात त्याचा जरा स्टेटस बदलला. दररोज नवीन स्टेटस पडायला लागले, इंस्टाला यायला लागला, FB ला यायला लागला, नवीन नवीन रील्स यायला लागले, फॉलोवर वाढले, पगार चालू झाला. माता भगिनींचा स्वभाव. चंद्र वगैरे पाण्याला गेलो होत्या नामदेव महाराजच्या पत्नी, त्यांनी त्या परिसा भागवतच्या बायकोला बघितलं. मागच्या महिन्यात तर तू अशी होती, किडकिडीत होती, अंगावर फाटकं लुगडं होतं, आता हे पैठणी कुठून आली? तुमची बुवा कधी पैठणला गेलते? नाही. मग तिने आता बायांच्या तोंडात काही गोष्ट राहत नाही, तर महिला मंडळाच्या हरिपाठाला ज्ञानदेवाप्रमाणे नसतं. सुरू होतं, कधी बंद होईल सांगता येईल. तिने सांगितलं, भोळे असतात बिचारे, तुम्ही खरंच चुकीचा अर्थ घेऊ नका. नाही कळलं उलट सांगतो तुम्हाला. म्हणजे लक्षात घ्या, तुमच्या समोर तुमच्या एखाद्या ओळखीच्या व्यक्तीने तुमच्या बायकोला जर हुशार म्हटलं, तुमच्या समोर तुमच्या बायकोला जर तुमच्या एखाद्या ओळखीच्या व्यक्तीने, नात्यातल्या व्यक्तीने तुमच्या बायकोला हुशार म्हटलं, तर तुम्ही नक्की समजू जा तो तुम्हाला बावळट बोललाय. फक्त हिंमत नाही म्हणून तिला हुशार बोललो. एवढं कळलं तरी पुष्कळ कळलं. या बाबतीत सगळे पाहिजे. तिने सांगितलं, देवीने परीस दिलाय, बघू म्हणले, एक तास दे माझ्याकडे. तिने दिला प्रेमापोटी, 1 तासात दे बाई. नामदेवाच्या पत्नीने आणला. मग ते सुई, कात्री, अंगुस्तान जे काही असतं त्याला सगळ्यांना लोखंडाला लावून सोनं केलं. काही पैसे आणले, मस्त अगदी बासुंदीचा बेत केला. नामदेव महाराज जेव्हा आले, ताट वाढलं. जो प्रामाणिक भजन करतो, ज्याच्याकडून दान, तप, साधना, सेवा, नामस्मरण प्रामाणिक घडले ना, त्याला ताट बघितल्यावर कळतं याच्यात काय फॉल्ट आहे. आपलं थोडं वेगळं झालं. दिसला धाबा ते सोडला धाबा. आपण सगळे नियम धाब्यावर नेऊन ठेवले. नामदेवांनी सांगितलं, हे आज काही सण आहे म्हणजे नाही, कोणी पाहुणा आलाय म्हणजे नाही, कोणाकडून ताट घेत आलंय म्हणजे नाही. मग हे एवढे पदार्थ तुम्ही खा ना. असा आवाज वाढला की समजायचं आपलं डिपॉझिट जप्त होणार आहे. बाई रडायला लागली, चिडायला लागली की समजायचं घर राहणार नाही आता. पण बाईने रडलं नाही पाहिजे, चिडलं नाही पाहिजे, आवाज वाढवला नाही पाहिजे. मी नियम सांगतोय, द्रौपदीने आवाज नाही वाढवला आणि सीतामाईने आवाज नाही वाढवला. लक्षात घ्या, ही चरित्र त्यासाठी आहे, नुसती वेळ आहे म्हणून ऐकण्यासाठी नाहीये. त्यांचं चरित्र अभ्यास. लक्षात, 5 पतीवर बोट नाही उगारली आणि सीतामाईने रामाला बोट नाही दाखवली. पण जग आजही रामावर बोट दाखवतं, सीतामाईवर बोट दाखवतं. अजून थोडं पुढे जाऊन सांगू, ज्यांनी रामावर सीतामाईवर बोट दाखवले ना, संतांनी त्यांचं बोट धरून त्यांना मंदिरात नेले. बोला, त्यांचं बोट नाही तोडलं शाहिस्ते करण्यासारखं. पिठाला माझा विषय तो नाहीये. तुम्ही जेवा ना, नामदेव महाराज नाही सांगितल्याशिवाय जेवणार नाही. इथे शंका येईल, तिथं जेवण सोडून द्या, उपवास करा.
पाप झालं तर उपवास करायला शिका, पाप झालं तर भजन करायला शिका, पाप झालं तर तीर्थाला जा, पाप झालं तर एखाद्या पवित्र साधूचं दर्शन घ्या. पिठावला तिने परीस आणून दाखवले. काय काय हे परीस आहे, तुम्हाला माहिती आहे का? नामदारा माहित नसेल का? मग तिने एक लोखंडाची वस्तू दाखवली, त्याला चिटकवली, सोनं झालं. नामदार म्हणजे काय? अहो याला परीस म्हणतात, याला लोखंड लागलं की सोनं होतं. बघू दे इकडे. हातात घेतलं नामदेव महाराज, जे पळस सुटले चंद्रभागेत घेऊन फेकलं. आता त्यांनी चंद्रभागेत फेकल्या बरोबर येईल लगेच. आता निश्चिंतीने पावतीचा बरडा फोडला. 2-4 दिवस झाले आपला परीस आला नाही. ती परीसा भागवताची बायको आली. ती म्हणजे काय ग देतेस ना? काय परीस? आता बोलता येईल. तिच्या लक्षात आलं हे दाबून ठेवलंय, लपून ठेवलंय. चोरीचा आळ घातला. गावचे मोठे मोठे पाटील निवाडा करायला लागले. कुठे परीस? नामदेव महाराज द्या, नाही तर शिक्षा भोगा. नामदेव महाराज सगळ्यांना वाळवंटावर घेऊन गेले. अशी ओंजळभर वाळू उचलली आणि सांगितलं ज्याला पाहिजे त्याने घ्या. ते जुन्या काळात लोकांच्या कमरेला किल्ले असायच्या लोखंडाच्या. प्रत्येकाने एक एक खडा उचलला आणि लोखंडाच्या किल्लीला लावून पाहिलं तर सोनं झालं. त्या परीसा भागवताच्या डोळ्यात पाणी आलं. मला एक परीस रुक्मिणी आईने दिला होता. या बाबाने हात लावला, त्या कणाला परीस केलंय. प्रत्यक्ष वाळवंट परीस पैकी वाळवंटाला परीस करण्याची ताकद आहे. याने जर कृपा केली तर माझंही सोनं होईल. लगेच लोटांगण घातलं. चुकलो. हे सगळे परीस टाकून दे म्हणाले. सगळे परीस टाकून दे. काय ताकद असेल. परीस दगड आहे, ओबड दोबड आहे. मार्बलची किंमत वेगळी, ग्रेनाइटची वेगळी, रत्नाची वेगळी, मोतीची वेगळी, पण परीसाची किंमत नाही. तशी संताची किंमत नाही करते. संत दिसायला कसे का असे ना, देवाचे ते माझे सोयरे सज्ज सांगाती पाय आठवते विठोबाची. असे जे संत त्यांच्याबद्दल तुकोबाराय म्हणतो. चंदनाचे हात पाय ही चंदन, दोन उदाहरणं दिली. एक भक्तीने अंतःकरण भरून काढतात, भक्तीच्या सुगंधाने अंतःकरण भरून काढतात आणि सोन्यासारखं करतात. जसं योगी माणसाचं शरीर सोन्यापेक्षा मूल्यवान होतं, तसं भक्ताचं शरीर मूल्यवान होतं. मूल्यवान मूल्यवान. लोक शरीराकडे नाही पाहत. ती जी मूर्ती आहे ज्ञानोबांनी वर्णन केलं, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, येर माणूस पण ते भाव लौकिक भाव. महात्मा नस्तुमां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता, भजन्तनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. किती गोड सांगितलं. हे देवाचे शब्द आहेत. 9वे आणि 10वे अध्याय. देवाने सांगितलं ते तरी माना, साधूने सांगितलं ते तरी माना, गुरुने सांगितलं ते तरी माना, आई वडिलांनी सांगितलं ते तरी माना. कोणातरी एका व्यक्तीला आपल्या हृदयात स्थान द्या, त्याच्या शब्दाला हृदयात स्थान द्या, त्याच्या शब्दाची पूजा करा. त्या शब्दाची पूजा करता करता कधी भाव प्रगट होईल, कधी तुमच्याकडून भक्ती घडेल, कधी तो परमात्मा हृदयात प्रगट होईल सांगता येत नाही. थोडं पुढे जाऊन सांगू. हृदयात जे आहे ना तेच तुम्हाला सर्वत्र दिसेल.
करंजी ज्याच्या आत ती त्याची जा. हृदयात जर देव अंतरी देवे धरिले ठाय, आत जैसे ते उमटले वरी. आत अंदर राम, एकले बाहेर राम, आत राम बाहेर राम. गोपिकांचा शब्द आहे, आत हरी बाहेर हरी. आपलं आत काय, आत सगळं खालीच आहे. मी थोडी क्षमा मागून सांगू, देवाने आपल्याला हृदय देताना मंदिर म्हणून दिलं, आपण त्याची धर्मशाळा केली. असू द्या धर्मशाळा, पण त्याला स्वच्छ करा, त्यात लाईट लावा, त्यात ज्ञानोबारायच्या तुकोबारायच्या पादुका ठेवा. आकार रे आपुले चौफाडूया भरे, वरी वैसव बाहुले श्री गुरुजी भुंबार कुमार.
नाही चंदन परिसा नाही हीन कोणी अंग दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड तुका म्हणे तैसा सज्जना पासून पाहता अवगुण मिळीच न अवघे देव साध परिया अवगुणाचा बाध अवगुणाचे हाती आहे अवघीच फजिती गुणाचा विचार करत असताना सद्गुण म्हणजे चांगले गुण सत म्हणजे परमात्मा गुण परमात्म्याशी जो एक झालाय परमात्म्याला ज्यांनी प्रेमाने बांधलंय परमात्मा ज्याच्या प्रेमात बांधला गेलाय अशा महात्म्या सज्जन म्हणतात बरं अशा सज्जनांची व्याख्या तुकोबऱ्या करतात एका चरणाचा थोडासा विचार झाला बाकीचं काही राहिलंय जगलो वाचलो तर बघूया आधी तर थांबूया हरी सेवा ज्ञानोबा तुकोबऱ्यांच्या चरणी गुरुजनांच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम एखादा शब्द वेळावाकडा चुकीचा गेला असेल उदाहरण ठिकाणी सभा करा गुणते पुरते अधिकते सरते करण घ्यावे तुमते तुझे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मदत सभा करणी संती नोहे अंगभूत युक्ती जय जय सद्गुरु ज्ञानेश्वरा जय जय सद्गुरु करुणाकरा जय जय सद्गुरु विश्वंभरा मद चरणी दातारा नित्य ठेव आदरणीय मनोज भाऊ रोशन भाऊ बाकी परिसरातले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी अनंत महाराज बाकी सर्व जे मामा विलास मामा त्यांच्या चेहऱ्यावर एक विलास चिदविलास असतो आनंद चिदविलास म्हणजे चैतन्य विरसत असतं प्रसन्न असतात ते खुश असतात मस्त मस्त रहो मस्ती में आग लगे बस्ती में या हुआ तो क्या हुआ या हुआ तो क्या आपल्या आनंदातला मी गमतीने सांगतो आपल्या मस्तीत राहा फक्त दाखवू नका जिरवायला खूप बसले सर्वांना मातृवर्ग पितृवर्ग बंधुवर्ग भगिनीवर्ग आबाल वृद्ध सर्वांना प्रेमपूर्वक दंडवत एक करा सत्य बोला धर्माचं आचरण करा परस्त्रीला माता समजा परधनाला विष माना अपमान सहन करायला शिका मान द्यायला शिका गाई बैल जमीन विकू नका देवाचं नाव घेत घेत घरी जा देवाचं नाव घेत घेत झोपा देवाचं नाव घेत घेत उठा नाहीच कळलं लग्ना अगोदर जय हनुमान म्हणा लग्नानंतर जय श्रीराम म्हणा आणखी एक करा बोलताना असं बोला आपल्या बोलण्याने कोणाला जखम होणार याची काळजी घ्या पण आपल्या बोलण्याने बऱ्याच लोकांच्या बऱ्याच जखमा बऱ्या होतील असं बोला बोल वैसे बोल जेणे बोले विठ्ठल बोले आणखी एक करा जिथं डोकं ठेवाल तिथं डोकं लावायच्या भानगडीत पडू नका डोकं लावायचंय डोकं ठेवायच्या भानगडीत पडू नका डोकंच ठेवायचंय तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली म्हणून ठेवलेली पाहिजे आणखी एक करा निसर्गाचं रक्षण करा पर्यावरणाचं रक्षण करा आता त्याची गरज आहे आज आपल्याला पाणी सुद्धा व्यवस्थित भेटत नाहीये स्वच्छ भेटत नाहीये त्याच्यात काय लागतं ते सत्व नाहीये आणि त्यात आपलंही सत्व चाललंय आपलं सत्व आणि स्वत्व जपा या दोन्ही गोष्टी आणखी एक करा साधं राहा साधं खा साधं बोला आपोआप साधू व्हा आपोआप साधू व्हायला काय लागत नाही साधू व्हायला पैसे लागत नाही पैसे देऊन जे साधू होतात ते साधू नाही पैसेवाल्याच्या रांगा लागल्या पाहिजे साधूकडे एवढे पैसे असून आम्ही समाधानी नाही आहे येरू राजा समाधानी नव्हता म्हणून दत्तात्रेयांकडे गेला होता देवाची सोन्याची द्वारका होती पण देवाचं समाधान द्वारकेचा राहणार पांडवांकडे समाधान होतं तुम्ही समाधानी राहा देव द्वारका पंढरपूर सोडून तुमच्या जवळ यायला कार बसलाय देवाची तयारी आहे तुमची आपली तयारी कमी पडते पुन्हा एकदा आपणा सर्वांना विनम्र गवत सिय राममय सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पानी करहु प्रणाम जोरी जुग पानी आयुष्य करिउणे परी मजावडो कीर्तन नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा विठ्ठल जय